हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे सॅटर्डे म्हणजेच की 23 मे 2026. सो जस्ट रेडी झालो आहे आणि मला बाहेरचं क्लायमेट दाखवतो. आजचं क्लायमेट खूप क्लाउडी दिसतंय. इकडे खूप क्लाउड्स दिसतंय आज. तर नक्कीच काल नाशिक भागामध्ये भरपूर ठिकाणी पाऊस झालेला आहे. आता वाजले आहे 7:30. आता पिणार आहे कॉफी आणि माऊ पण उठले आहे. माऊ काय करते तू? माऊने घेतला आहे तिचा ब्रश आणि आता ब्रश करणार आहे. सो मम्मा पण ब्रश करते. आता करतो कॉफी आणि ते जायचं आहे मंदिरामध्ये. माऊने तिचं जे टॉय आहे तिचं एक नवीन नाव ठेवलंय. एक मिनिट मी तुला ऐकवतो. माऊ याचं नाव काय? त्याचं नाव काय? ब्रश कर. हा काय? बाबू. नाही नाही, त्याचं खरं नाव काय? गंपा. हा? गंपा. 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 काय परत घे. काय काय नाव आहे त्याचं? गंपा. काय? गंपा. गंपा. माऊने गणपतीचं नाव गणपा ठेवलंय. लगून सांगितलं नाही. पहिले बाबू बाबू बोलायचे, आता डायरेक्ट गणपा. इंटरेस्टिंग. ब्रश बॅक करायची. सो मामा पण उठले आहे. सो रिसेंटली एक नवीन पार्टीचा जन्म झाला आहे जो की आहे कॉकरोच जनता पार्टी. सिरियसली येस, खूप दिवसापासून चर्चा चालू आहे कॉकरोच जनता पार्टीची. आणि कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष बसले आहे बाहेर कुठेतरी आणि अख्ख्या इंडियामध्ये अख्ख्या जगामध्ये त्यांनी प्रसार करून टाकला कॉकरोच जनता पार्टी. आणि जी सुरुवात झाली होती ती माननीय न्यायाधीश यांच्यापासून सुरू झाली होती ह्या गोष्टी. ज्यांनी काहीतरी जे लेझी मुलं आहेत त्यांना कॉकरोच म्हटलं होतं. आणि त्यानंतर या मुलाला जो अभिजित जो आहे त्याला खूपच म्हणजे खूपच मनाला लागलं आणि त्यांनी डायरेक्ट कॉकरोच जनता पार्टीची स्थापना करून टाकली एकदम कमी दिवसामध्ये. ऑलमोस्ट काल मी बघितलं की 19.8 म्हणजे ऑलमोस्ट जास्त झाले असणार ते 220 मिलियन. 20 मिलियन मीन्स 2 करोड. 2 कोटी लोकांनी फॉलो केलेलं त्याला. 2 मिनिटं मी परत एकदा बघतो. सो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि एखाद्याला सपोर्ट केलेलं आहे. वाव, दॅट्स इनक्रेडिबल. आणि त्याचे मॅनिफेस्टेशन पण भरपूर आहे त्याच्यामध्ये. मी वाचलं ते काल, त्याची वेबसाईट पण बघितली. त्या वेबसाईटमध्ये खूप 5 गोष्टी त्यांनी दिलेल्या होत्या खूप महत्त्वाच्या. काय चाललंय म्हणजे व्हर्च्युअली यूथ एवढे ऍक्टिव्ह आहे की रातोरात एखाद्याला बॉटम टू टॉप करू शकतात. चस. खूप इंटरेस्टिंग गोष्ट झालेली आहे जेणेकरून त्याने जो टार्गेट जो आहे तो सो पार्टीला त्यांनी टार्गेट केला आहे. त्यामध्ये जे पर्सन्स आहेत ऑनरेबल, जे हाय लेवलचे पर्सन्स आहेत त्यांना त्यांनी टार्गेट केलं आहे त्यामध्ये. आणि खूप छोट्या गोष्टी त्यांनी त्याच्यामध्ये मॅनिफेस्टेशन केलेले आहे. पण नक्की बघूया आता काय होतं या कॉकरोच जनता पार्टीचं भविष्यामध्ये किती दिवस राहते. नक्कीच माहिती पडेल आपल्याला ही कॉकरोच जनता पार्टीचं नेमकी ही कधीपर्यंत राहील आणि भविष्यामध्ये ही पार्टी कागदोपत्री येईन का नाही. सो मी जस्ट चेक केला आता 21.6 मिलियन. मिलियन मीन्स ऑलमोस्ट 2 करोड. 2 कोटी लोकांनी फॉलोअर केलंय त्याला अभिजित दीपके. सो एक रिसेंटली एक नवीन व्हिडिओ आलेला आहे. अरे वा, आर्ट वर्क पण चालू आलंय. 1 hour later. सो मित्रांनो, मी आता आलो आहे नाश्ता करायला. सो कुठे आलो तो सर्वांचा आवडतं ठीक आहे म्हणजे काय जिथे आलोय. आता मस्त स्पेशल ढोकळा, जिलेबी आणि फाफडा. मस्त आता आला आहे ढोकळा आणि जिलेबी. वाव, बेस्ट. आता खातो आणि मस्त एकदम भारीतला आयटम आहे. तो खरं मला मस्त. आता ढोकळा खातो, जिलेबी खातो. जिलेबी तर फेमसच आहे. बुधा आलोय म्हटलं की फक्त जिलेबी. आणि त्यासोबत त्यांची अजून एक स्पेशल डिश होती म्हणजे ढोकळा. ढोकळा इतका स्पॉन्जी ना, म्हणजे चटणी पण खूप छान असते. सो सकाळी सकाळी हा जो नाश्ता भेटला खूप भारी. खरं म्हणजे मला इडली खायला जायचं होतं पण नाद ब्रह्म इडली जो आहे आरतीवरती स्तंभावरती, अशोक स्तंभावरती, तो बंद झालेला आहे. सो तो प्लॅन कॅन्सल करून मग इकडे आलो होता खायला. आज काही गर्दी वाटत नाही पण 9 सव्वा 9 झालं. 9:30 नंतर भरपूर गर्दी आहे आणि संडेला तर भरपूर गर्दी असते. झाला आता संपला आहे माझं, निघतो आता मी.
ढोकळा इतका क्वालिटी आहे ना अजून एक प्लेट मागवली